बऱ्याचशा मम्मींच्या मला कमेंट्स मिळतात की बाळाला तुम्ही बॉडी वॉश कोणतं वापरता, नॅपी रॅश क्रीम कोणती वापरता, डायपर्स कोणते वापरता किंवा बॉडी लोशन कोणतं वापरता, तर ते दाखवा. तर हे सगळे प्रोडक्ट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर मला तशी कमेंट करू शकता किंवा डीएम करू शकता. डायरेक्टली तुम्हाला त्या ज्या लिंक्स आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातील. तर पहिला क्वेश्चन असतो खूप कॉमनली विचारला जाणार आणि खूपदा विचारलेला, तो म्हणजे मी माझ्या बाळाला डायपर्स कोणते वापरते. आता मी आहे युके मध्ये, त्यामुळे मी युकेचा जो लोकल ब्रँड आहे हा लुपिलो, तर हे जे काही डायपर्स आहे हे वापरते. हे तुम्हाला इंडियामध्ये मिळणार नाही, पण जर तुम्ही युके मध्ये असाल तर हा घेऊ शकता. अतिशय बेस्ट क्वालिटी आहे. डायपर चूज करताना तुम्हाला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की ते लेटेक्स फ्री असावेत, फ्रॅग्रन्स फ्री असावेत, त्याची ॲब्सॉर्बंट क्वालिटी चांगली असावी आणि बाळाच्या वजनानुसार तुम्हाला डायपर्स चूज करणं गरजेचं आहे. शिवाय वेळोवेळी ते बदलायचे आहेत जेणेकरून डायपर रॅश ही येत नाही. पण तरीही इन केस जर बाळाला डायपर रॅश आली किंवा येऊ नये यासाठी मी बाळासाठी ही जी काही बेपांथन नावाची जी नॅपी रॅश क्रीम आहे ही वापरते. याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. हे इंडियामध्ये सुद्धा मिळेल, ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. त्यानंतर जर बाळाला रॅश ही सिव्हिअर झाली किंवा बाळाला जर एक्झिमा असेल, कुठे काही लागलं किंवा बऱ्याचदा नख वगैरे काढताना कट होतं किंवा भाजतं, काहीतरी होतं, तर त्यावेळी जी क्रीम वापरते तर ती आहे ही सुडो क्रीम. ही नॅपी रॅश क्रीमवरती सुद्धा वापरू शकता. जेव्हा रॅश ही खूप जास्त होते, आउट ऑफ कंट्रोल जाते, तर त्यावेळी तुम्ही ही सुडो क्रीम वापरू शकता. याचीही लिंक तुम्हाला मिळून जाईल. बेपांथन आहे हे डेली यूजसाठी आहे आणि हे आहे जेव्हा सिव्हिअर एखादी गोष्ट होते तर त्यासाठी. त्यानंतरचे आहेत ते वाईप्स. तर वाईप्स सुद्धा मी हे लुपिलोचीच वाईप्स यूज करते आहे. वाईप्स तुम्ही कोणतेही यूज करा, ते फक्त अल्कोहोल फ्री असावेत, फ्रॅग्रन्स फ्री असावेत, एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ब्रँड कोणताही असू द्या. त्यानंतरचं आहे बॉडी मॉइश्चर किंवा मॉइश्चरायझर. हे जे अविनोचं मॉइश्चरायझर आहे हे मी माझ्या बाळासाठी अगदी बर्थ पासून वापरत आहे आणि याचंच बॉडी वॉश सुद्धा मी वापरत होते. म्हणजे आता आदित्य 3.5 महिन्याचा झालेला आहे. ऑलमोस्ट 3 महिन्यापर्यंत मी हे अविनोचंच बॉडी वॉश वापरलेलं होतं. हे थोडं कॉस्टली आहे आणि त्यामुळे मी सध्या या बॉडी वॉशवरती स्विच केलेला आहे. हा आहे फ्रेड अँड फ्लोचा बॉडी वॉश. हे युकेचा ब्रँड आहे. हा तुम्हाला इंडियामध्ये मिळणार नाही, परंतु जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर अविनोचं तुम्ही वापरू शकता. ऑलमोस्ट बाळाच्या डेलिकेट सगळ्या बाळांना हे अविनो सूट होतं, पण तरीही तुम्हाला चेक करायचं आहे. आणि मोस्टली न्यूबॉर्न बेबीसाठी अविनो थोडे दिवस तरी तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. हे मॉइश्चरायझर सुद्धा मी चेंज करणार आहे. ऑलमोस्ट हे संपत आलेलं आहे. आता दुसरं जर वापरायचं असेल तर हिमालयाचं बेस्ट आहे आणि अद्वैतला मी ममा अर्थचं वापरलेलं होतं. जर तुम्हाला याच्या लिंक्स हव्या असतील तर तुम्ही मला तसे विचारू शकता. या व्यतिरिक्त मी बाळाला देते आहे हे विटॅमिनचे ड्रॉप्स. आता हे फक्त विटॅमिन डी नाही, यामध्ये ए, सी आणि डी असे विटॅमिन्स आहेत. हे मला डॉक्टरांनी रिकमेंड केलेलं आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की हे तुम्हाला सुद्धा डॉक्टरांच्या रिकमेंडेशननुसारच घ्यायचं आहे. याची लिंक तुम्हाला मिळणार नाही. तर एवढेच प्रोडक्ट मी माझ्या बाळाला वापरते आहे. मी बाळाला कोणत्याही प्रकारची पावडर लावत नाही, काजळ लावत नाही, बाळाला गुटी देत नाही, त्यामुळे याच्या लिंक्स किंवा हे मी तुम्हाला सजेस्ट ही करणार नाही. तर एवढे जे प्रोडक्ट्स आहेत हे बाळासाठी मोर दॅन इनफ आहेत. एवढेच प्रोडक्ट यूज करणं गरजेचं आहे जे बाळासाठी बेस्ट आहेत.